आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वावर हिरे गावात बेकायदेशीर दारू विक्रीने पुन्हा डोके वर काढल्याची गंभीर बाब समोर आली। दहिवडी शिंगणापूर मुख्य रस्त्यालगत एसटी स्टँड परिसरात तसेच गावाच्या हद्दीतील आणखी 2 ते 3 ठिकाणी खुलेआम दारूची विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। गावातील काही ठिकाणी दिवसाढवळ्या दारूची विक्री होत असल्याने परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील युवक व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दारू विक्रीमुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असून काही ठिकाणी वादविवाद, शिवीगाळ आणि शांतता भंग होण्याचे प्रकारही वाढल्याचे सांगितले जात आहेत। त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली। विशेष म्हणजे दहिवडी शिंगणापूर हा महत्त्वाचा मार्ग असून एसटी स्टँड परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही या प्रकाराचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे। संबंधित विभागाच्या नाकावर टिचून सुरू असलेल्या या धंद्यांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गावकऱ्यांची मागणी आहे की म्हसवड पोलीस, दहिवडी पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि गावातील बेकायदेशीर दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी। दारूमुक्त वावर हिरे ची ग्रामस्थांची मागणी मान्य करावी अशी चर्चा सुरू आहे। गावातील महिलांनी नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जातोय। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।